ही दृश्य आपण बघत आहोत। सध्या अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्यात बैठक झालेली आहे आणि त्याच नंतरची ही दृश्य समोर आलेली आहेत। जिजाऊ निवासस्थानावरून अमोल कोल्हे हे बाहेर पडलेले आहेत आणि अजित पवार हे देखील आता या जिजाऊ निवासस्थानाबाहेर पडल्याचं कळतंय। अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्यामध्ये जागा वाटपा संदर्भातच बैठक झाल्याचं बोललं जातंय। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरती आता पुण्यामध्ये घडामोडींना वेग आलेला आहे। अजित पवार देखील पुण्यातील जिजाई निवासस्थानाहून रवाना झाल्याचं कळतंय। अमोल कोल्हे आणि अजित पवार यांच्यामध्ये अगदी काही वेळापूर्वीच बैठक झालेली आहे आणि त्याच नंतर अजित पवार हे आता पुण्यातील जिजाई निवासस्थानाहून रवाना झाल्याचं कळतंय। नेमक्या पुण्यामध्ये काय घडामोडी घडतात हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। मात्र अमोल कोल्हे आणि अजित पवार यांची बैठक झाली आणि त्याच नंतरची ही दृश्य आपण बघितली। अजित पवार पुण्यातील जिजाई या निवासस्थानाहून रवाना झालेले आहेत आणि अगदी काही वेळापूर्वीच अमोल कोल्हे देखील जिजाई निवासस्थानावरून बाहेर पडले होते। त्यामुळे दोघांमध्ये आता नेमकी काय चर्चा झाली आणि काय खलबतं झाली हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार का हे स्पष्ट होण्याच्या मार्गावर असतानाच अजित पवार आणि शरद पवार यांची खरतर युती तुटल्याचं सूत्रांकडून कळत होतं, चर्चांना उधाण आलं होतं आणि त्याच अनुषंगाने आता अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्यामध्ये जिजाई या निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडली। अमोल कोल्हे अगदी काही वेळापूर्वीच जिजाई निवासस्थानाहून बाहेर पडले आणि आत्ताची ताजी अपडेट ती म्हणजे अजित पवार हे देखील पुण्यातील जिजाई